या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूया आता महत्त्वाच्या बातमीने। खासदार उदयनराजे भोसलेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। राजेशाही असती तर राज्यपालांचा कडेलोट केला असता असं वक्तव्य उदयनराजे भोसलेंनी केलंय। उदयनराजेंच्या भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। राजेशाही असती राज्यपालांचा कडेलोट केला असता, उदयनराजेंचा थेट राज्यपालांना इशारा। राज्यपालांविरोधात मुंबईपर्यंत जाण्याचा निर्धार। राज्यपाल भगतसिंग कोश्यारींविरोधात छत्रपती उदयनराजेंनी रान उठवलंय। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्याकरता किल्ले रायगडावर निर्धार शिवसन्मानाचा ही यात्रा काढण्यात आली। यावेळी त्यांनी राजेशाही असती तर राज्यपालांचा कडेलोट केला असता असा सज्जड दमच भरला। चल बांगडी जोपर्यंत होत नाही त्याला तिथून म्हणजे जर इथं चुकून असते तर इथं काय एक भाग असतो ना विशिष्ट गडावरती काय म्हणतात टकमकतो कडेलोट हे झालं असतं। खासदार उदयनराजेंनी राज्यपालांच्या कडेलोटा संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत भाजपनं थोडी सावध भूमिका घेतली आहे। उदयनराजेंना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार असल्याचं भाजपनं म्हटलंय। उदयनराजेंजींना स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार पूर्ण आहे। या राज्यामध्ये आंदोलनाची त्या ठिकाणी परवानगी सगळ्यांना आहे। उदयनराजेंनी आंदोलन घोषित केलंय तर तो त्यांचा अधिकार आहे। उदयनराजेंनी थोडी सबुरीची भूमिका घ्यावी अशी भूमिका बाळासाहेबांच्या शिवसेनेनं मांडली आहे। उदयनराजेंनी आंदोलनाचं हत्यार उपसू नये असं आवाहन बाळासाहेबांच्या शिवसेनेनं केलंय। मी त्यांना एकच विनंती करेल की त्यांनी दिलेली सूचना सगळ्यांनी अंमलात आणली पाहिजे। ते राजे आहेत, त्यांना मी फक्त विनंतीच करू शकतो की त्यांनी आंदोलन करू नये। आपण सगळे मिळून या गोष्टीला रोखण्याकरता शासनाकडे या ठिकाणी गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि काहीतरी महाराजांच्या बाबतीमध्ये बोलण्यावर काही चौकट तयार करता येते का याचा विचार करण्याची गरज आहे। कोश्यारींना पदावर ठेवणं किंवा पदावरून हटवणं याचा अधिकार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आहे। राज्यपालांना परत बोलवण्याची मागणी उदयनराजे राष्ट्रपतींपर्यंत कशी पोहोचवतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानानं सत्ताधाऱ्यांमध्येच दोन सूर उमटताना दिसतात। भाजपचे बहुतांश नेते राज्यपालांबाबतचा वाद विसरण्याचं आवाहन करतात, तर त्याचवेळी भाजपचे खासदार उदयनराजे आणि शिंदेंचेही काही आमदार राज्यपालांच्या विरोधात उभे ठाकल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे राज्यपालांवरून सत्ताधाऱ्यांमध्येच दुफळी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्यपालांचं विधान, सत्ताधाऱ्यांमध्येच वाद। शिवाजी तो पुराने युग की बात है, नया युग की बात बोल रहा हूँ। चंद्रकांत पाटील म्हणतात वाद विसरून जा। एखाद्या वाक्यानंतर इतका गदारोळ। उदयनराजेंचा मात्र कोश्यारींविरोधात हल्ला बोल। स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्यावरती पांघरून घालायचा प्रयत्न करतात, लाज वाटली पाहिजे। शिंदे समर्थक आमदारांचाही उदयनराजेंना पाठिंबा। शिवाजी तो पुराने युग की बात है, नया युग की बात बोल रहा हूँ। राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी हे वादग्रस्त विधान करून आज 2 आठवडे होत आलेत, पण अजूनही राज्यपालांविरोधात संतापाची लाट ओसरण्याचं नाव घेत नाही। काही दिवसांपूर्वी केवळ विरोधक राज्यपालांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनं करत होते। आता मात्र भाजपचे आजी माजी खासदार आणि त्यांचे कार्यकर्ते राज्यपालांविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवरायांचे वंशज असलेल्या उदयनराजे भोसलेंनी राज्यपालांच्या हकालपट्टी करता निर्धार शिवसन्मानाचा यात्राच काढली। जसं या देशाचा राष्ट्रपती सर्वोच्च पद आहे, तसं राज्यामध्ये राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे। आणि मग अंगवळणी पडले ह्या लोकांना। ह्या विकृतीमुळे सगळ्यांनी ग्राह्य धरलं, काय होत नाही, हे बोलला तो बोलला, आणि हीच संपूर्ण राजकीय मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्यावरती पांघरून घालायचा प्रयत्न करतात, लाज वाटली पाहिजे।
आधी विरोधक आता स्वपक्षीयांमधूनच विरोधाचे सूर उमटू लागल्यानं राज्यपालांच्या बचावाकरता पुढे येणाऱ्या भाजपची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांना हात जोडत हा वाद विसरण्याची विनंती करावी लागली आहे। का तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करतात? किती दिवस तुम्ही तुमचं दुकान चालवायचं ठरवलेलं आहे? त्यामुळे राज्यपालांनी म्हणजे बोलण्यामध्ये शेवटी मी त्यांचं समर्थन करत नाही। प्रत्येकाने विशेषतः ह्या लेवलच्या माणसाने बोलण्याची स्क्रिप्ट करायला लागते, मगच तोंडातून बाहेर काढायला लागतं। असं म्हणून चालत नाही की मुझे ऐसा नाही काही नव्हता, पण ज्या माणसाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये एवढा आदर आहे, त्याच्या एखाद्या वाक्यानंतर इतका गदारोळ, इतके दिवस गदारोळ, ते मला न कळणार आहे। पण चंद्रकांत पाटील आवाहन करत नाहीत, तोच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी उदयनराजेंच्या भूमिकेचं समर्थन करत राज्यपालांवर कारवाईची मागणी केली आहे। उदयनराजे साहेब आज प्रतापगडावर जाऊन त्या ठिकाणी जी भूमिका घेऊन राहिलेत ते अतिशय उद्विग्न झालेत या सगळ्या स्टेटमेंटमुळे। आणि ज्या लोकांना महाराष्ट्राच्या मातृभूमीबद्दल काही माहिती नाही, कोणाचा त्याग या राष्ट्राकरता आहे, कोणाचं सर्वस्व अर्पण या ठिकाणी केलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्याच्याकरता किती वीर मावळ्यांचे जीव त्याच्याकरता गेले, अनेकांच्या रक्तातून अनेकांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र उभा राहिला। आणि अशा राज्याबद्दल जर कोणी बोलत असेल तर ते आमचं दैवत आहे। आणि म्हणून उदयनराजे आणि संभाजीराजे हे तर त्यांचे वारस आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची प्रतिक्रिया संतप्तेनं स्वाभाविक आहे। एकंदरीतच राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील विधानानं महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। विरोधकांवर आता सत्ताधारी पक्षातील काही नेतेही राज्यपालांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्यानं राज्यपालांवरून सत्ताधाऱ्यांमध्येच दुही निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।